असं होतं ना कधी? एखादी गोष्ट का आवडते किंवा अचानक राग का येतो, हे प्रश्न आपल्याला पडतात. आणि गंमत म्हणजे या सगळ्याची उत्तरं बाहेर कुठे नाहीत, ती आपल्या आतच आहेत, आपल्या मनात. चला तर मग, आज मानवी मनाच्या या एका अद्भुत सफरीवर निघूया. खरे आहे, आपलं मन एका मोठ्या कोड्यासारखंच आहे, नाही का? पण चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक कोड्याला उत्तर असतंच. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. हे कोडं एकत्र मिळून सोडवूया. बरं, तर ह्या प्रवासात आपण 5 महत्वाचे थांबे घेणार आहोत. सुरुवात करूया मनाच्या ओळखीपासून, मग बघूया की ते जग कसं समजतं. त्यानंतर आपल्या आतल्या जगात डोकावू, मग मन आणि समाज यांचा संबंध पाहू, आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाचं आरोग्य. चला, तर मग आपल्या सफरीच्या पहिल्या थांबावर येऊया, मनाची ओळख. कारण आपलं अस्तित्व आहे ना, त्याचा पायाच इथे आहे. तर हे मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक वैज्ञानिक शाखा आहे जी मानवी वागणूक आणि आपल्या मनात चालणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करते. म्हणजे आपण का हसतो, का रडतो, स्वप्न का पडतात, या सगळ्या गोष्टींचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आपल्या वागण्यावर अशा अनेक गोष्टी प्रभाव टाकतात ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते. हेच आहे आपलं अचेतन मन, जिथे आपल्या लपलेल्या इच्छा आणि विसरलेल्या आठवणी दडलेल्या असतात. आणि याच्या अगदी उलट, जाणीव किंवा चेतन मन म्हणजे ते ज्याबद्दल आपण पूर्णपणे सजग असतो, जसं की आत्ता आपण ही माहिती ऐकत आहोत. आपले विचार, आपल्या भावना, या सगळ्याच्या मागे एक प्रचंड शक्तिशाली जाळं आहे. आणि ह्या जाळ्याचा प्रत्येक धागा आहे न्यूरॉन किंवा चेतापेशी. हा आपल्या मज्जासंस्थेचा मूळ घटक आहे, जो विजेच्या वेगाने संपूर्ण मेंदूत माहितीची देवाणघेवाण करतो. एक क्षण विचार करा, आपला हात अचानक गरम भांड्याला लागला. काय होतं? हा जो स्पर्श आहे ना, हा झाला उद्दीपक. त्याच सेकंदाला आपल्या चेतापेशी एक धोक्याचा सिग्नल पाठवतात. हा सिग्नल चेतासंधीतून जातो आणि कळायच्या आत आपला हात मागे घेतला जातो. ही आहे प्रतिक्रिया. आणि हे सगळं अक्षरशः विजेच्या गतीने घडतं. पण आपण बाहेरच्या जगाचा अर्थ लावतो कसा? एखादा आवाज, एखादा सुगंध, त्याची आठवण कशी तयार होते? चला, आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात हेच समजून घेऊया. बरं, या 2 शब्दांमध्ये नेहमीच गोंधळ होतो. भ्रम म्हणजे काय? तर जेव्हा एखादी गोष्ट खरंच तिथे असते, पण आपण तिला चुकीचं समजतो. उदाहरणार्थ, अंधारात दोरीला साप समजणं. पण विभ्रम यापेक्षा खूप वेगळा आहे. इथे ती गोष्ट मुळात अस्तित्वातच नसते, तरीही आपल्याला तिचा भास होतो. म्हणजे खोलीत कोणी नसतानाही आवाज ऐकू येणं. आपण शिकतो तरी कसं? याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला, अभिजात अभिसंधान. यात आपण 2 गोष्टींमध्ये संबंध जोडायला शिकतो. जसं की पॅव्लॉफच्या प्रयोगात कुत्र्यांनी घंटेचा आवाज आणि जेवण यांचा संबंध जोडला, आणि मग नुसत्या घंटेचा आवाजानेही त्यांच्या तोंडाला पाणी सुटू लागलं. दुसरा मार्ग आहे साधक अभिसंधान. इथे आपलं वागणं बक्षीस किंवा शिक्षेवर अवलंबून असतं. चांगलं वागल्यावर बक्षीस मिळालं तर आपण ते पुन्हा करतो. आता बोलूया आठवणींबद्दल. अल्पकालीन स्मृती म्हणजे आपल्या मेंदूची एक तात्पुरती वहीच समजा. इथे माहिती खूप कमी काळासाठी टिकते, आणि मग मेंदू ठरवतो की ही माहिती विसरायची की कायमची लक्षात ठेवायची. पण हा खूप कमी वेळ म्हणजे नेमका किती? अंदाज लावू शकाल? ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त 20 ते 30 सेकंड. हो, फक्त इतक्याच कमी वेळात आपला मेंदू हा महत्वाचा निर्णय घेतो की कोणती माहिती लक्षात ठेवायची आणि कोणती विसरून जायची. मग इतकी सगळी माहिती लक्षात कशी राहते? त्यासाठी मेंदू एक सोपी युक्ती वापरतो. तिला म्हणतात गट करणे किंवा चंकिंग. ह्यात मोठ्या माहितीचे लहान, सोपे गट केले जातात. जसं की 10 आकडी फोन नंबर आपण सलग लक्षात ठेवत नाही, त्याचे 3-4 आकड्यांचे सोपे गट करतो. लगेच सोपं होतं नाही का? आतापर्यंत आपण बाहेरच्या गोष्टी मेंदूत कशा जातात हे पाहिलं. आता वेळ आहे थेट आपल्या आतल्या जगात डोकावण्याची. आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, आपल्या प्रेरणा, हे सगळं कुठून येतं? व्यक्तिमत्वाचे 2 प्रमुख प्रकार मानले जातात, अंतर्मुख आणि बहिर्मुख. अंतर्मुख लोकांना एकटेपणात ऊर्जा मिळते, तर बहिर्मुख लोकांना इतरांच्या सहवासात. याचा अर्थ असा नाही की एक बरोबर आणि दुसरा चूक. फक्त दोघांचे ऊर्जेचे स्रोत वेगवेगळे आहेत, इतकंच.
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्रॉइडच्या मते आपलं मन म्हणजे 3 पात्रांमधलं एक सतत चालणारं नाटक आहे. पहिलं पात्र आहे एद, जे लहान मुलासारखं हट्टी आहे, त्याला सगळं लगेच हवं असतं. दुसरं आहे पराहम, जे आपल्या आतला नैतिकतेचा आवाज आहे, म्हणजे चूक आणि बरोबर सांगणारा. आणि तिसरं आहे अहम, जो या दोघांमध्ये समतोल साधून वास्तवाचा विचार करतो. आपल्या विचार करण्याच्याही 2 प्रमुख पद्धती आहेत. बहुविध विचार म्हणजे जेव्हा आपण एकाच समस्येवर अनेक वेगवेगळे उपाय शोधतो, जसं की ब्रेनस्टॉर्मिंग करताना होतं. या उलट एकविध विचार म्हणजे जेव्हा आपण अनेक पर्यायांमधून एकाच अचूक उत्तराकडे येतो, जसं की परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न सोडवताना. ठीक आहे, आपण एकटे असताना कसे विचार करतो हे पाहिलं. पण जेव्हा आपण लोकांमध्ये गटात असतो तेव्हा आपलं वागणं बदलतं का? चला आता मनाच्या या सामाजिक पैलूवर एक नजर टाकूया. असं कधी पाहण्यात किंवा अनुभवायला आले का की रस्त्यावर एखाद्याला मदतीची गरज आहे, आजूबाजूला खूप लोक आहेत, पण कोणी पटकन पुढे येत नाही, सगळेजण फक्त बघत का राहतात? याचं उत्तर मानसशास्त्रातल्या एका मोठ्या संकल्पनेत आहे, ज्याला म्हणतात बायस्टँडर इफेक्ट किंवा बघ्यांची भूमिका. होतं काय की जेव्हा आजूबाजूला खूप लोक असतात ना, तेव्हा प्रत्येकजण विचार करतो, अरे दुसरा कोणीतरी मदत करेलच की. म्हणजे एका व्यक्तीवर असलेली जबाबदारी 100 लोकांमध्ये वाटली जाते आणि त्यामुळेच कृती होत नाही. आणि आता आपल्या सफरीचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, मनाचे आरोग्य. यात आपण काही सामान्य आवाहन आणि त्यातून बाहेर पडण्याच्या आपल्या अंगभूत क्षमतेबद्दल बोलू. जसे शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे, तसंच मानसिक आरोग्यही. पण त्यातही काही आव्हानं येतात, जसं की नैराश्य, ज्यात सतत उदास वाटतं, दुर्भीती म्हणजे एखाद्या गोष्टीची अवास्तव भीती, आणि आघात पश्चात तणाव, जो एखाद्या मोठ्या धक्क्यानंतर जाणवतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मदत मागणं हे कमजोरीचं नाही, तर शक्तीचं लक्षण आहे. पण ह्या सगळ्या आव्हानांना तोंड देण्याची एक अद्भुत शक्ती आपल्या मनातच आहे. तिला लवचिकता किंवा रेझिलियन्स म्हणतात. हे एखाद्या स्प्रिंगसारखं आहे. कितीही दाब आला तरी तो पुन्हा आपल्या मूळ आकारात येतो. हीच ती मानसिक ताकद आहे जी आपल्याला कठीण परिस्थितीतून सावरण्यास आणि पुन्हा उभं राहण्यास मदत करते. तर मनाच्या या सफरीच्या शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आता इथून पुढे जेव्हा आपण स्वतःला किंवा इतरांना रागवताना, घाबरताना किंवा जरा वेगळं वागताना पाहू, तेव्हा त्या वागण्यामागच्या कारणांचा विचार करू शकू का? त्यामागे दडलेल्या इच्छा, जुन्या आठवणी, सामाजिक दबाव हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर? कदाचित या जाणीवेमुळे आपल्या मनात एकमेकांबद्दल थोडी अधिक सहानुभूती निर्माण होईल, नाही का? यावर विचार करायला हरकत नाही.